आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयातर्फे तुझं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद सर्वांना. महाविद्यालय आपण तू जे यश मिळवलेलं आहे त्याच्याबद्दल छोटीशी मुलाखत आहे. मला सुरुवातीला तुझं पूर्ण नाव आणि तू कुठून आलीस त्याच्याबद्दल सांगशील? जसे की तुम्हाला माहितीच आहे, मी भाग्यश्री अशोक पवार. मी दाभाडी गावातून आलेली आहे. दाभाडी तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक येथून मी आली आहे. आणि माझं 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण हे दाभाडी या गावातच झालेलं आहे. त्यानंतर मी 11वी 12वी सायन्स केलं आहे. तर मग 11वी 12वी सायन्स देखील माझं दाभाडी गावातूनच झालं. आपल्या यशामध्ये आपल्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा असतो. त्याबद्दल तू तुझ्या घरच्यांबद्दल आणि तुझ्या घरची परिस्थिती याबद्दल थोडी माहिती सांगशील? हो, निश्चितच. कुटुंबाबद्दल सांगायचं झालं म्हणजे कुटुंबाची तर सोबत मला नेहमीच होती सुरुवातीपासूनच. आणि परिस्थिती सांगितली तर आर्थिक परिस्थिती ही बिकटच होती, कारण की आम्ही 4 भावंड होतो. त्यामध्ये 3 बहिणी आणि 1 भाऊ. 3 बहिणी आम्ही 3 जण बऱ्यापैकी म्हणजे चांगलंच शिकलेलो आहोत. आणि भाऊ देखील माझं अजूनही शिक्षण करत आहे. त्यामुळे चारहींना शिकवणं म्हणजे खूप आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे 4हींना शिकवणं खूप हयातीचं होतं. आणि त्या परिस्थितीत आई वडिलांनी खूप चांगलं शिकवलं असं मी तरी म्हणते. आणि त्या परिस्थितीत शिकवत असताना बरेच असे गावातील लोक पण म्हणायचे की 3 मुली आहेत, तू काय करशील असं, नाही का. मग तरी पण आई वडिलांनी म्हणजे लोकांकडे लक्ष न देता आम्हाला 3 बहिणींना देखील आणि भावाला पण चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे. खरंच मुलींना शिकवणं ही खूप अवघड परिस्थिती असते कुटुंबासाठी. तुझ्या घरच्यांनी तुला इथपर्यंत शिकवलं ही खूप मोठी बाब आहे. तुझा या महाविद्यालयापर्यंतचा प्रवास कसा होता? म्हणजे तू कसं MSW ला काय ऍडमिशन घेतलं किंवा इथपर्यंत कशी काय पोहोचलीस? MSW ला ऍडमिशन घ्यायचं म्हणजे मी आधी 12वी नंतर काय करायचं हा म्हणजे निर्णय घ्यावाच लागतो आपल्याला. तर तेव्हा मला माहिती नव्हतं की BSW काय असतं, MSW काय असतं, हे काहीच माहित नव्हतं मला. आणि हे काही फेकत नाहीये, मी खरंच सांगते. त्यामुळे वडिलांचे एक मित्र होते, त्यांचं MSW झालं होतं त्या काळात. तर ते सांगायचे की 2 मुलींचं लग्न झालेलं आहे, तर मग आता 1 मुलगी राहिली, मग तिचं तरी काहीतरी शिक्षण चांगलं झालं पाहिजे असं. मग तेव्हा वडिलांचे मित्र होते, त्यांनी सांगितलं की हिचं MSW करायचं असं. मग तेव्हा वडील म्हणाले की तू MSW कर. मग ते MSWच्या आधी काय करायचं तर BSW करायचं. मग तेथून मी 12वी नंतर BSW ला ऍडमिशन घेतलं. तेव्हा मला BSW म्हणजे काय ते काहीच माहित नव्हतं. पहिलं तर 1 ते 3 महिने मला समजलंच नाही की BSW काय. समाजकार्य सगळीकडे समाजकार्यच होतं, मला समजतच नव्हतं काय करायचं. मग सुरुवातीला काही दिवस लेक्चर्स अटेंड केले. 1 ते 3 महिने मला काहीच समजलं नाही. तेव्हा कुठे केसवर्क हा विषय खूप म्हणजे तेव्हापासून मला खूपच जास्त केसवर्क खूप आवडायला लागलं. त्यावेळी केसवर्कचे 4 P's, त्यानंतर समाजकार्याच्या पद्धती, हे तिथून माझी ती सुरुवात झाली. मग हळूहळू मला समाजकार्य म्हणजे काय हे कळायला लागलं. आणि त्यानंतर मग मला समाजकार्यात रुची माझी वाढायला लागली. त्यानंतर मग मी तसंच समाजकार्य शिक्षण घेत असताना BSW केलं. BSWच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षात पण मी पहिलीच आली. आणि त्यानंतर मग मी MSW ला ऍडमिशन घ्यायचं होतं मला. तर काय करायचं, BSW नंतर मी ऍडमिशन घ्यायचं की जॉब करायचा असं, नाही का. घरची परिस्थिती थोडी बिकट होती त्यामुळे. तर मग मी मनाशीच जिद्द केली की जाऊ दे, आपण डिग्री पूर्ण कंप्लीट करून घेऊ. मग मी डिग्री कंप्लीट केली. त्यासाठी पण पहिल्या वर्षाला चांगला प्रयत्न केला की आपण आपलं 100% देऊ. 100% नाही जरी देता आलं तर 50% 70% तर आपण चांगलं देऊच. मग मी तशी सुरुवात केली. मग तसं करता करता माझं MSW पण कंप्लीट झालं आणि मी महाविद्यालयात तर पहिली आलीच, पण आता युनिव्हर्सिटीमध्ये पण प्रथम आली. महाविद्यालयात 5ही वर्ष प्रत्येक वर्गात प्रथम आलेली आहेस आणि अशीच तू पुढच्या भविष्यात पण सर्वच ठिकाणी प्रथम येऊ. या महाविद्यालयाबद्दल तुझं मत काय आहे? तुला काय वाटतं
या महाविद्यालयाने तुला काय दिलं किंवा महाविद्यालयामध्ये तुला काय अडचणी आल्या याबद्दल काय सांगशील? आपले जीवन जगत असताना अप्स अँड डाऊन येतच असतात. त्यामुळे मग जीवन जगत असताना मी डिग्री पण कंप्लीट केली. त्यानंतर मग त्यात खूप अडचणी पण येत होत्या आणि चांगला आनंद पण मिळत होता शिक्षण घेत असताना. त्यावेळी BSW असताना मी जेव्हा म्हणजे मला समाजकार्याची रुची तर वाढतच गेली हळूहळू. पण त्यावेळी जेव्हा BSW प्रथम वर्षाला होती त्यानंतर सेकंड सेमिस्टरला कोविड होता. त्यावेळेस 17 मार्च पासून कोविड सुरू झाला होता. तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की 10 ते 15 दिवस सुट्ट्या असतील, पण माहिती नव्हतं की खूप साऱ्या सुट्ट्या असतील 10-15 दिवसांचं नाव करून. मग त्यानंतर दुसरं सेमिस्टर हे ऑनलाईनच झालं. दुसरं सेमिस्टर ऑनलाईन झालं तर त्यावेळी असं समजलं की मी बऱ्याच मैत्रिणींना पण विचारलं की तुमचे लेक्चर्स कसे होतात काय असं. मग जळगावला पण त्यानंतर आमच्या इथे नाशिकला पण तर बरेच जण सांगायचे की लेक्चर्स होतात पण रेग्युलर व्यवस्थित होत नाही ऑनलाईन लेक्चर्स. तर त्या मानाने आपल्या महाविद्यालयात खरंच खूप चांगले टीचर्स आहेत, आपले प्राध्यापक आहेत. ते आपल्याला 100% देण्याचा प्रयत्न करतात, पण आपण त्यातून किती घेतो हे आपल्यावर आहे. त्यामुळे मी तर सांगेल की कोविडच्या काळात तर त्यांनी खूप मेहनत घेतलीच आहे, पण आता जर आपल्याला प्रत्यक्षरित्या शिकायला मिळतंय तर आपण शिकून घेतलं पाहिजे. महाविद्यालयामध्ये तुला विषय तर शिकवले गेले, पण इतर उपक्रमांमध्ये काय वाटतं तुला? महाविद्यालयामध्ये जे उपक्रम राबवले जातात त्याबद्दल काही सांगशील का, की त्याच्यामुळे काय परिणाम होतो विद्यार्थ्यांवर? महाविद्यालयात विविध उपक्रम होत असतात, जसे की शिबिर असतील किंवा वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज असतील. त्यामध्ये पार्टिसिपेट मी पण घेत होती. माझं काही खूप जास्त संवाद कौशल्य खूप छान होतं असं काही नाही, पण माझं लेखन कौशल्य चांगलं होतं. त्या जोरावर मी पेपर पण चांगले दिले. त्यामुळे सर्व ठिकाणी मी सहभाग घेत होती. त्यामुळे मला नवनवीन काहीतरी शिकायला मिळत होतं. मेहंदीचे कॉम्पिटिशन असेल, रंगोली असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतील, त्यामुळे आपल्याला एक नवेपणा शिकायला मिळतो आणि त्यातून आपण नवेपणा शिकून घेत असतो. त्याचबरोबर मी 2020-21 मध्ये एक नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प केलेला होता आणि त्यातून मला खूप काही शिकायला मिळालं. त्यामध्ये कल्चरल ऍक्टिव्हिटीज असतील, त्यानंतर आपण बाहेर जात असू तर त्यांच्यातील नवेपणा काय शिकून घेता येईल किंवा त्यांच्यातील वेगळेपणा जो असेल तो आपण शिकून घेऊ शकतो. म्हणून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये तसेच वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये किंवा वेगवेगळ्या जसे आपल्याला बाहेर जाता येईल किंवा आपण ज्यावेळी बाहेर जातो त्यातूनच आपण काहीतरी शिकत असतो. म्हणून मी म्हणेल की खूप काही शिकायला मिळेल. म्हणजे एकंदरीत महाविद्यालयामुळे तुझ्या व्यक्तिमत्वामध्ये खूप चांगला बदल झालेला दिसतो. तुझी स्वप्न काय आहेत? आता भविष्यात काय करायचं ठरवलंयस तू? आता भविष्यात काहीतरी तर चांगलं करणारच एक नक्कीच आहे, कारण की जॉब करण्याशिवाय पर्याय नाहीये. त्यामुळे आता सध्या तर समाज कार्यामध्ये आपले जे आदिवासी कला विभागामध्ये आता रिक्रुटमेंट निघाली आहे. त्याचबरोबर समाज कल्याण अधिकारी याच्यामध्ये पण रिक्रुटमेंट निघाली, त्यामध्ये मी फॉर्म भरले आहेत. माझे प्रयत्न चालू आहेत. आता प्रयत्नात मी परमेश्वर म्हणतो आपण, त्यानुसार तुझे प्रामाणिकपणे प्रयत्न करतेस त्याच्यात तुला नक्कीच यश मिळेल. आपल्या संस्थेकडनं तुला काय वाटतं की आपल्या शिक्षणामध्ये काय फायदा झाला किंवा संस्थेने काय योगदान दिलेलं आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी? त्यामध्ये आताच मी सांगितलं की वेगवेगळ्या आपल्याला ऍक्टिव्हिटीज वगैरे शिकायला मिळतात. संस्था ही खूप चांगलं कार्य करते. समाज कार्याचं शिक्षण म्हणजे खरंच खूप चांगलं आहे. त्याचं जे योगदान आहे ते आपल्याला कोणत्याही क्षेत्रात मिळू शकतं, जसं की उद्योग असेल, व्यवसाय असेल, असं कोणतंच क्षेत्र नाहीये की त्याच्यामध्ये समाजकार्याचा अवलंब होणार नाही. म्हणून या क्षेत्राचा अवलंब प्रत्येक ठिकाणीच होईल. म्हणून मला तर असं वाटतं की महाविद्यालय हे खूप चांगलं कार्य करते आणि त्या कार्यात मी पण सहभागी आहे. तू स्वतः भाग्यश्री ग्रामीण भागातून आलेली आहेस आणि तू सुरुवातीला तुझ्या घरची परिस्थिती सांगितली की अत्यंत बिकट होती.
ग्रामीण भागातल्या मुलींना शिक्षण घेणं खरंच खूप अवघड गोष्ट आहे. तुला काय वाटतं की ग्रामीण भागातल्या मुलींच्या कोणकोणत्या अडचणी असतात शिक्षण घेताना? ग्रामीण भागातल्या अडचणी महिलांच्या म्हणजे पहिलं तर मुलींना घराच्या बाहेरच निघू देत नाही. आजही ती परिस्थिती आहे. माझ्या पण बऱ्याचशा मैत्रिणी आहेत. त्या काही मैत्रिणींनी तर 12वी केली, त्यानंतर त्यांचं शिक्षण म्हणजे तिथेच बंद झालं. काहींचे लग्न झाले. म्हणजे अशा बऱ्याचशा आहेत अडचणी. त्यामध्ये काही ठिकाणी आता बालविवाह अजूनही चालतोच. आपण म्हणतो की नाही, पण तरी ती प्रथा अजूनही आहेच. वेगवेगळ्या अडचणी बऱ्याचशा येत असतात महिलांच्या संदर्भात. तरी आरोग्याच्या दृष्टिकोनातून असतील, सामाजिक दृष्टिकोनातून खूप बंधनं आहेत मुलींना आजही. त्यामुळे ते कुठेतरी बदल झाला पाहिजे असं मला वाटतं. तू अडचणी सांगितल्यास आणि या सगळ्या अडचणींवर मात करत करत तू इथपर्यंत पोहोचलीस. आता तू असं काय ठरवलंय की मी जे यश मिळवलंय त्याच्यामुळे तू आपल्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना काय सांगशील की त्यांनी कशा पद्धतीने प्रयत्न करायला पाहिजे? पहिले तर स्वतःशी प्रामाणिक राहिला तर सगळं काही मिळेल. यश तर नक्कीच मिळेल. त्यामुळे पेपर जर लिहित असाल तर तो कसा लिहावा, काय लिहावा, त्यात टाइम मॅनेजमेंट कसं करावं, मुद्देसूदपणा कसा आणावा, ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. ते तर आपल्याला वारंवार आपले शिक्षक सांगतच असतात, पण आपण त्यावेळी एवढं लक्ष देत नाही. त्यामुळे थोडंसं मागे आपण खेचतो. मला एवढं सांगायचं आहे की जेव्हा आपण पेपर लिहितो त्यावेळा टाइम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर मुद्देसूदपणा, त्यामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. जसे की पेपर लिहितानाची सुरुवात कशी करावी, शेवट कसा करावा, या सर्व गोष्टी आपल्याला जर आल्यात तर आपण नक्कीच चांगले यश मिळवू शकतो. आता तू जे यश मिळवलं हे घरी नक्कीच माहिती पडलं असेल की तू प्रथम आलीस वगैरे, तर तुझ्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती किंवा समाजातली किंवा नातेवाईकांची काय प्रतिक्रिया होती त्याबद्दल? घरच्यांना तर निश्चितच अभिमानास्पदच वाटत होतं. खूप आनंद झाला. त्यांनी शेजारी आजूबाजूला सर्वांना सांगितलं, नातेवाईकांना सांगितलं. नातेवाईकांना पण खूप आनंद झाला. जे नातेवाईक आज सांगत होते की तुला 3 मुली आहेत किंवा 4 मुले आहेत, तू काय करशील, त्यांच्या तोंडाला थोडासा विराम लागलाय, एवढं सांगते. ही गोष्ट मात्र खरी आहे की तुझ्या यशामुळे अनेक प्रश्नांना विराम लागला असेल आणि निश्चितपणे इतर लोकही मुलींना शिक्षणासाठी पुढे पाठवतील. तुला असं काही आवर्जून सांगावंसं वाटतंय का की ही गोष्ट माझ्या आयुष्यात खूप प्रेरणादायी ठरली? प्रेरणादायी सांगायचं म्हटलं तर पहिले तर आई वडील, कारण की त्यांनी जर मला प्रोत्साहन दिलं नसतं तर मी आज इथपर्यंत आली नसते. आणि त्यानंतर मला शिक्षकांची साथ होती. त्यामध्ये फील्डवर्कमध्ये कसं काय केलं पाहिजे, त्यानंतर रिसर्च असतो आपला. आता सगळ्यांचा रिसर्च चालू झाला असेल, तो रिसर्च पण आपण वेळेवर कंप्लीट करणं खूप गरजेचं आहे. आणि आपण टाळाटाळ करत असतो, आज नाही उद्या नाही परवा करू, पण मग ते पुढच्या ज्या आपल्या ऍक्टिव्हिटीज असतात त्यामुळे राहून जातं. त्यामुळे तुम्ही फील्डवर्क पण वेळेवर करा, रिसर्च पण वेळेवर करा. त्यानंतर आई वडिलांचं प्रोत्साहन होतं, शिक्षकांचं देखील प्रोत्साहन होतं आणि वेळोवेळी मला सगळ्यांनीच मार्गदर्शन केलं. धन्यवाद भाग्यश्री. तुझ्या पुढील भविष्यातील वाटचालीसाठी तुला खूप खूप सर्विचार. वाटतं BSW पण इथेच केलं. हो सर. MSW पण इथेच. 5 वर्ष आपण या महाविद्यालयात शिक्षण घेतलं. महाविद्यालयातल्या सर्व स्टाफने आपल्याला पूर्ण मार्गदर्शन केलं. संस्था चालकांनाही या शैक्षणिक व्यवस्थेची उपलब्धता करून दिली. आपण 5 वर्ष अतिशय उत्तम असं शिक्षण घेऊन स्वतःची गुणवत्ता विकसित केली आणि महाविद्यालयाचं नाव हे आपण विद्यापीठ स्तरावर गुणवत्ता यादीमध्ये स्थान प्राप्त करून मिळवलं. हे 5 वर्षाचा कालावधी हा खूप मोठा कालावधी आहे. खूप अनुभव असतील तुझ्याकडे महाविद्यालयाबद्दल 5 वर्षातले. तर चांगल्या गोष्टीच आपण सोबत घेऊन पुढे जायचं असतं. तर त्या अनुषंगाने मी प्राचार्य म्हणून, प्रशासन प्रमुख म्हणून की तुम्ही आता भविष्यात कुठे
चांगल्या पदावर लागलात किंवा चांगल्या ठिकाणी तुम्ही कार्यरत राहिलात, तर या महाविद्यालयासाठी आपण काय करू शकाल किंवा आपली काय इच्छा आहे की इथे आपली काय उणीव आहे की ते मला करायचं आहे, असं महाविद्यालयासाठी संस्थेसाठी आपण काय करू शकाल भविष्यामध्ये माझे विद्यार्थी म्हणून? सर, मी पहिल्यापासूनच ठरवलं होतं की जर कदाचित पुढच्या भविष्यात मी जर काही चांगलं केलंच तर मी रमाई पोळी भाजीसाठी मदत करेलच. मी लाभार्थी पण होती रमाई पोळी भाजी. एक अनुत्तरित प्रश्न वाटतो मला वैयक्तिक वाटतो. हे कॉलेज या विद्यापीठामध्ये एक आगळं वेगळा ठसा निर्माण करतं, पण तरी सुद्धा प्रत्येकानं वाटतं की आम्ही चांगलं करतोय, पण तू आता त्रयस्थ झालीस, इथून पासआउट होऊन गेलीस. या कॉलेजनी या मुलांसाठी आणि आणखी कॉलेज पुढे जावं यासाठी काय केलं पाहिजे असं तुला वाटतं? कॉलेज तर करणारच आहे, पण विद्यार्थी किती मनावर घेत आहे पण महत्वाचं आहे. जर विद्यार्थ्यांनीच मनावर नाही घेतलं तर मग काही शक्य नाहीये. त्यामुळे कॉलेज तर आपलं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेत असतात, प्रेझेंटेशन्स पण व्यवस्थित होतात आपले, पण ते किती मनावर विद्यार्थी घेत आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की प्रेझेंटेशनच्या स्किल्स जेव्हा आपण प्रेझेंटेशन करत असतो त्यावेळेला विद्यार्थ्यांकडून जास्तीत जास्त आपण सहभागी विद्यार्थ्यांना करून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. तू जी स्वप्न पाहिली आहेत ती निश्चितच सगळी पूर्ण होत आणि तुझ्या भविष्याच्या वाटचालीसाठी महाविद्यालयाकडून तुला शुभेच्छा. धन्यवाद मॅम, आणि धन्यवाद महाविद्यालयाचे की आज मला इथे बोलावलं. धन्यवाद खरंच खूप खूप. ऐश्वर्या गंगीधर मोरे असं तुझं संपूर्ण नाव, आणि तू आपल्या महाविद्यालयामध्ये 5 वर्ष पूर्ण केलेली आहेस आणि आत्ता विद्यापीठामध्ये तू तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. सुरुवातीलाच समता शिक्षण संस्थेच्या परिवारातर्फे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयातर्फे तुझं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू मॅम. आम्हालाही तुझ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तू जे यश मिळवलेलं आहे त्याच्या मागील काय गमक आहे म्हणून. सुरुवातीला मला तुझ्याबद्दल, तू कुठून आलीस, तुझं गाव काय, याच्याबद्दल माहिती सांगशील? ओके मॅम, माझं पूर्ण नाव ऐश्वर्या गंगीधर मोरे. मी 1ली ते 4थी आमच्या इथे जिल्हा परिषद शाळेत केली, पण त्यानंतर मी घरात 3 नंबरची मुलगी असल्यामुळे पप्पा म्हणायचे की मुलगी नको आहे, म्हणून मी मावशीकडे राहिली. मग 5वी पासून ते 10वी पर्यंत मावशीकडे चळवळ रोड येथे शिक्षण केलं. त्यानंतर मग 11वी 12वी परत मी आमच्या गावाला स्कूल नसल्यामुळे मग आमच्या इथनं 1.5 किलोमीटर यावं लागतं. मग तिथे 11वी 12वीची स्कूल आहे. मग तिथे आर्ट्स फॅकल्टीमधनं 11th-12th केलं आहे. आणि मग त्यानंतर आमच्या सोशिओलॉजीच्या टीचरांना वाटायचं की मी समाजकार्य करावं. त्यामुळे त्यांनी माझ्या पप्पांना सांगितलं की 12th ला फर्स्ट आला होता आणि 12th ला चांगले मार्क्स होते. मग त्यामुळे ते म्हणायचे की तू 12th ला फर्स्ट आलीत, मग त्यामुळे घे समाजकार्याला. मला पहिले खरंच BSW घेण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता आणि मला असं वाटायचंच नाही की शिक्षण करावं असं पुढे, कारण घरची परिस्थिती पाहिली तर माझे पप्पा रिक्षा चालवायची आणि त्यामुळे मग घरी कमवणारं कोण नव्हतं, म्हणून मी घरी स्वतः ट्युशन वगैरे घ्यायची आणि मग तेवढ्याने घर चालायचं. मग त्यामुळे नंतर मग इकडे ॲडमिशन घेतलं. मग तसंच इकडे मग रुची वाढली माझी की BSW करावं, आणि ते गेल्यानंतर खूप जणांनी सांगितलं की चांगले जॉब पण मिळतात, म्हणून लवकर जॉब मिळेल ह्या ध्येयाने मी मग BSW कडे वाटचाल केली आणि मग 5 वर्ष इथे शिक्षण पूर्ण केलं. तुझ्या शिक्षकांनीच तुला प्रेरणा दिली की MSW तू कर म्हणून, आणि त्याच्यामुळे तू इथपर्यंत आलीस. तुला शिक्षण घेताना किंवा इथे कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना काही अडचणी आल्या का? येस मॅम. म्हणजे जेव्हा मी 2019
ह्या इकडे ऍडमिशन घेणार होते ना, तेव्हा कास्ट सर्टिफिकेट काढायला. आणि सगळ्यात मोठा म्हणजे माझ्या आयुष्यातली घटना तीच झाली की माझ्या दोघं बहिणींचं कास्ट सर्टिफिकेट ओबीसी कॅटेगरीला आलं आणि माझं मराठा कॅटेगरी, माझ्या बाबांनी मराठा लावलेलं असल्यामुळे माझं एसबीसी कॅटेगरीचं आहे. आणि त्यामुळे परत एवढं डॉक्युमेंट चेंज करा आणि इकडे एसबीसीला तेव्हा मिळत नव्हतं ऍडमिशन. आणि मग त्यामुळे मी माझ्या पप्पांना विचारायचे माझ्याच वेळेस का असं होतं. मग त्यावेळेस कुठेतरी इकडे ऍडमिशन मिळालं म्हणून माझ्या मनातलं ते टेन्शन कमी झालं की नाही माझं लागणार आहे कुठेतरी ऍडमिशनला नंबर. कारण 11th-12thला मला सायन्सला ऍडमिशन घ्यायचं होतं आणि पैसे नव्हते त्यामुळे मग आर्ट्सला घ्यायला लागले. मग त्यामुळे सायन्स करायला लागलं. म्हणून मला असं वाटायचं की माझं काहीतरी चुकलं असेल म्हणून माझ्यासोबत असं होतं. खरं तर ज्याच्यामध्ये संकट पेलण्याची क्षमता असते ना त्याच व्यक्तीला संकट येतात. आणि हे कदाचित माहिती होतं की तूच ते कास्ट सर्टिफिकेट काढू शकते म्हणून तुझ्या वेळेलाच ती अडचण आली होती. तुझ्या क्षमतांची ती खरं परीक्षा होती. तू कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. इथल्या महाविद्यालयाबद्दल तू काय सांगशील की तुला काय म्हणजे तुझ्या व्यक्तिमत्वामध्ये काय बदल झाला किंवा तुला इथे काय सपोर्ट मिळाला त्याबद्दल? मॅम, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं म्हटलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते ज्याने प्राशन केलं तर गुडगुडल्याशिवाय राहणार आहे. तसं इथले शिक्षकांनी आम्हाला ते वाघिणीचं दूध दिलंय आणि ते खरंच आम्ही आज चांगल्या पद्धतीने चांगल्या पदावर आज काम करतोय. खरंच इथल्या शिक्षकांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करते सर्वप्रथम की त्यांनी आम्हाला जेव्हा चुकलो तेव्हा आमची चूक आम्हाला दाखवली म्हणून त्या चुकीमधनं आज सुधारणा करून आम्ही चांगलं काहीतरी शिकलोय आणि आज चांगल्या पदावर काम देखील करतोय. खरं तर शिक्षकांबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केलेलं आहे की त्यांनी वाघिणीचं दूध दिलंय विद्यार्थ्यांना म्हणून. तू अशीच जिथे जिथे चुकीचं घडत असेल तिथे निश्चितपणे गुणगुरत राहो. महाविद्यालयामध्ये अजून काय बदल व्हावा असं तुला वाटतं की ज्याच्यामुळे पुढील विद्यार्थ्यांना अजून चांगलं शिक्षण मिळेल? मॅम, चेंजेस महाविद्यालयाचे जे रूल्स आहेत ते एकदम व्यवस्थित आहेत, पण विद्यार्थी काही वेळेस आम्ही सुद्धा फील्डवर्कला गेलो की आम्हाला कधी कधी फील्डवर्क बोर व्हायचं. मग आम्ही सहज तिथे काहीतरी बाहेर फिरायला जाऊ, मग तिकडे इकडे जाऊ तिकडे जाऊ. मग आमचे प्लॅन ठरलेले राहायचे आज फील्डवर्क बंद करायचं आहे, मग काहीतरी रिझन सांगायचं. मुळात आपणच जर रिझन नाही दिली तर मग महाविद्यालयात काही चेंज करायची गरजच नाही. कारण महाविद्यालयाने खूप गोष्टी अशा शिकवल्या आहेत की मला कधी कॉम्प्युटर येत नव्हतं पण इकडे आल्यानंतर पीपीटी प्रेझेंटेशन करायचं असेल किंवा एखादं डॉक्युमेंटेशन असेल ह्या गोष्टी आमच्या ग्रामीण भागातील मोस्ट ऑफ मुलींना येत नाही. तर त्या गोष्टी मला या कॉलेजमध्ये आल्यानंतर शिकले. मला मोबाईल कसं हँडल करायचं हे सुद्धा कधी जमत नव्हतं पण इकडे आल्यानंतर माझ्याकडे मोबाईल आला आणि त्यानंतर मग मी ते पीपीटी बनवणं असेल, आता मी मायक्रोसॉफ्ट असेल, पॉवर पॉईंट काही बनवायला लागलं, एक्सेल शीट वगैरे सगळं जमतं मला. तर ते ह्या कॉलेजमध्ये आल्यानंतर जमायला लागले. तर खरंच कॉलेजने म्हणजे माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय भाग आहे की त्याने मला खूप काही शिकवलंय. म्हणजे महाविद्यालयाने फक्त पुस्तकी ज्ञान नाही दिलं तर व्यवहारिक ज्ञान सुद्धा दिलेलं आहे आणि नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला जे ज्ञान आवश्यक आहे ते सुद्धा महाविद्यालयाने देण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला असं तुझ्या एकंदरीत बोलण्यातून जाणवते. आता तू हे जे यश मिळवलेलं आहे इथपर्यंतचा तू पल्ला गाठलास पण तुझी भविष्यातली स्वप्न काय आहेत की तुला काय करायचं पुढे? मॅम, महत्वाचं म्हणजे आमच्या गावात मला असं काहीतरी करायचं होतं जे कोणी केलं नाही आणि मी आमच्या गावातली पहिली मुलगी जी BSW झाली. आमच्या टोटल गावात एकाही मुलीने BSW केलं नाही आणि आमच्या गावातली फर्स्ट मुलगी जी जॉब करते आज बाहेर गावाला जाईल म्हणून. आणि आता मला म्हणजे मला MPSC UPSC द्यायची आणि कलेक्टर व्हायचं की जेणेकरून माझ्या फॅमिलीची जी परिस्थिती ती बदलू शकते. कारण आम्ही तीन बहिणी आणि एक भाऊ आहे पण माझ्या दोघं बहिणी DLED झाल्या पण मॅरिड नंतर दोघांचं म्हणजे कोलॅप्स झालंय आयुष्य. दोघं लग्न झाल्यानंतर मग मुलं झाली आणि मग नाही करत आता जॉब. तर तसं माझ्यासुद्धा थोडं नाही म्हणून मला काहीतरी वेगळं करायचं जेणेकरून म्हणजे मला समजून घेणारं कोणीतरी मला मिळेल. तुझं आयुष्य फक्त तुझ्यासाठीच नाही तर कुटुंबासाठी, तुझ्या गावासाठी आणि एकंदरीत आजूबाजूच्या समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. तू जे स्वप्न पाहिलेलं आहे ते नक्कीच पूर्ण हो अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि जेव्हा तुझं स्वप्न पूर्ण होईल तेव्हा तू महाविद्यालयात परत यावी आणि परत असा एक सत्कार घडून यावा अशी आमची अपेक्षा आहे. महाविद्यालयाने तुम्हाला जे काही दिलं तर तुला काय वाटतं की माझं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर मी महाविद्यालयासाठी काय करावं? माझं स्वप्न जर नक्कीच
पूर्ण झालं तर मी नक्कीच महाविद्यालयासाठी म्हणजे जे माझ्याकडनं होऊ शकेल ते नक्की करण्याचा प्रयत्न करेल. पण सर्वप्रथम मला असं वाटतं की आपल्या जे महाविद्यालयाचे मुलं आहेत जे बाहेरून प्रवास करतात त्यांच्यासाठी एक मुलांसाठी म्हणजे खूप इश्यू असतात की काही वेळेस बस मिस होते, बसचे टायर वगैरे बंद होतात, कधी बस म्हणजे मध्येच बिघडते. तर आम्हाला पॉसिबल मी खूप वेळेस पहिलं दुसरं तिसरं लेक्चर कधीच नाही करायची, चौथ्या लेक्चरला कॉलेजला यायची म्हणून असं वाटायचं सगळ्यांना रोज टाइमपास करत फिरतात. पण मोस्ट ऑफ आमचे प्रॉब्लेम एवढे असायचे की आमच्या इथनं येणं आणि तिकडनं बस मिळणं खूप इम्पॉसिबल होतं. त्यामुळे माझी इच्छा आहे की मुलांसाठी म्हणजे जे बाहेरून येतात त्यांच्यासाठी एक बस मिळावी अशी माझी इच्छा आहे. तू जे 5 वर्षामध्ये जो त्रास सहन केला त्याबद्दल तुला विद्यार्थ्यांबद्दल नक्कीच वाटतंय की ही सुविधा असायला पाहिजे आणि तू ती महाविद्यालयाबद्दल पूर्ण करावी अशी आमची पण अपेक्षा आहे. तू ग्रामीण भागातून आलीस आणि तू जसं म्हटलीस की सुरुवातीलाच एक तर तुझ्या कुटुंबाने नाकारलं की तू तिसरी मुलगी आहेस म्हणून. ही घटना आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठी असते की इतरांचं नाही पण आपल्या कुटुंब जेव्हा आपल्याला नाकारतो त्यावेळेला ती परिस्थितीला सामोरे जाणं हे खूप कष्टदायक असतं. तर ग्रामीण भागातल्या मुलींना तुला काय वाटतं की काय काय अडचणी अजून असतात शिक्षण घेताना? पहिलं म्हणजे आमच्या गावात शाळाच नाही. 1ली ते 4थी आहे पण तिथे पण टीचर एक येतात एक येत नाही आणि मग ते मुलं दिवसभर तिकडे खेळत बसतात. म्हणजे त्यांना शिक्षणाची आवडच नाही पहिल्यापासून. आणि मोस्ट ऑफ आमच्या इथे BA BCom झालेले बाकीचे पण तरीही ते कधी शाळेत जातात कधी शेतात जातात. म्हणजे ग्रामीण भागाची ही एक खंत वाटण्याची गोष्ट आहे की तिथलं मुलं शिकतात पण त्यांना जेवढं पाहिजे तेवढं नॉलेज नसतं आणि मग बाहेर कधी इंटरव्ह्यू देणं असेल किंवा बाहेर जॉब करणं असेल तर तिथे टिकू शकत नाही. तर त्यांना खूप प्रॉब्लेम्स येतात मग की म्हणजे आमच्यासोबत ग्रामीण मुलं शिकू शकत नाही, इंग्लिश बोलू शकत नाही आणि त्यामुळे मग ते कुठेतरी अपूर्ण पडतात. तर असं होऊ नये, ग्रामीण मुलांना या समस्या येऊ नये म्हणून ग्रामीण भागातील मुलांच्या ज्या अडचणी आहेत की त्यांना शाळेला लांब जावं लागतं किंवा लवकर जवळ शाळा उपलब्ध नसते, क्लासेस नसतात आणि प्रॉपर जेवढे इंग्लिश कम्युनिकेशन आपल्या सिटीतले मुलं करू शकतात तेवढे ग्रामीण भागाचे नाही करू शकत. तर त्यातली जी दरी आहे ती दरी शोधली गेली पाहिजे आणि मुलांना ती दरी म्हणजे ग्रामीण भागातील मुलांना त्या गोष्टीसाठी प्रोत्साहन केलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. हे एकंदरीत ग्रामीण भागाच्या मुलांबद्दल आपण बोललो पण मुली म्हणून अशा काही वेगळ्या अडचणी असतात का की मुलगी आहे म्हणून शिक्षण नको किंवा शिक्षण घेताना काय काय समस्या होतात? म्हणजे आताच्या मुलींची सिटीतल्या मुली जी जातात तसं ग्रामीणमध्ये अलाउड नाहीये. नंतर ग्रामीण भागातील मुलींना असं म्हटलं जातं की जर तू घराच्या बाहेर जात असेल तर 7 वाजेपर्यंत तू घरात आली पाहिजे, 7 नंतर तू घराच्या बाहेर नको पाहिजे. आणि तसंच म्हणजे जर शेतात काम असलं की कधीही पेपर जरी असला तरी तू शेतात चल ही पहिली म्हणजे पहिली घरच्यांची इच्छा असते की तू तुझ्या शिक्षणापेक्षा शेतीला महत्त्व दिलं पाहिजे. आणि म्हणजे अजून जेवढी पाहिजे तेवढी ग्रामीण भागाची स्थिती बदलली नाही. अजूनही म्हणतात की मुलीला भाकरी आलीच पाहिजे आणि तिने ती केलीच पाहिजे. त्यामुळे खूप समस्या अशा आहेत की ज्या अजून म्हणजे बाकीच्या लोकांना दिसत नाही. ग्रामीण भागात खूप अशा समस्या आहेत की महिलांना अजूनही दुय्यम स्थान तिथे दिलंच जात आहे आणि त्यामुळे त्यांना खूप प्रॉब्लेम्स अशा फेस करावे लागतात. म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे अजूनही ग्रामीण भागातली मुलींच्या शिक्षणाविषयीची मानसिकता काही बदललेली नाही आणि ह्या सगळ्या मानसिकतेतून इथपर्यंत तू पोहोचलीस. तुझ्या यशाबद्दल तुझ्या कुटुंबाचं, समाजाचं किंवा नातेवाईकांचं काय मत आहे? म्हणजे जेव्हा मी फर्स्ट टाइम इकडे ऍडमिशन घेतलं तर तेव्हा सगळे म्हणायचे की एवढ्या लांब मुलीला ऍडमिशन का घेऊन गेली, म्हणजे जाण्यात खूप लांब आहे आणि प्लस आमच्या इथून यायला पायी यावं लागायचं. तर 1.5 किलोमीटर पायी येणं आणि तिथनं बस घेणं, मग बसमध्ये कशी लोक मिळतील, रस्त्याने कशी लोक मिळतील, मग कशाला ऍडमिशन घ्यायचं, कशाला मुलीला शिकवायचं असे म्हणायचे सगळे मला. आणि तेव्हा फक्त म्हणजे माझी फॅमिली, माझ्या बहिणी आणि माझे पप्पा हे ठामपणे म्हणायचे की तू ऍडमिशन घे. बाकीचे रिलेटिव्ह मध्ये सगळे म्हणायचे कशाला एवढ्या लांब ऍडमिशन घ्यायचं, शिकून तरी काय होणार आहे, नवऱ्याच्या घरी जाऊन भाकरीच बनवायचे, सगळे असे म्हणायचे मला. मग त्यामुळे मग नंतर मी ठरवलं की सगळे माझ्या पप्पांना बोलतात त्यामुळे मग आपणच काहीतरी नवीन करायचं. मग जेव्हा मी BSW ला चांगले मार्क्स मिळाले त्यानंतर मग थोडे गप्प झाले. मग SY ला तर लॉकडाऊन लागलं, मग त्यानंतर मी शेतातच जायची SY TY. मग तेव्हा सगळे परत बोलायला लागले की जाऊ दे काय झालं ऍडमिशन घेऊन शेतात जाते.
मग त्यानंतर MSWला परत स्कूल ओपन झाली. मग त्यानंतर मग मला पारितोषिक वगैरे मिळाले. त्यानंतर मग काही प्रमाणात बोलणं कमी झालं आणि आता तर मी जॉब करते म्हणून कोणीच बोलत नाही मला की तू असं इतक्या लांब ऍडमिशन घेतलं आणि आता इतक्या लांब जॉब करते आणि एकट्या मुलींना करून नाही, असं कोणीच नाही बोलत. आणि म्हणजे तर म्हणजे फक्त फॅमिलीच नाही तर टीचर लोकांचा खूप सपोर्ट होता मला आणि त्यामुळे नक्कीच मी टीचर लोकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करते की त्यांच्या सपोर्ट शिवाय मी एवढ्या पुढे आणि विद्यापीठापर्यंत नंबर मिळवण्यापर्यंत जाऊ शकले नसते. खरं तर ग्रामीण भागातल्या मुलींना खूप समस्या असतात आणि त्याच्यातून तू जे काही पुढे आलीस तर मला असं वाटतं की तुझ्या एकंदरीत बोलण्यातून असं जाणवतंय की मुलींच्या शिक्षणाबद्दल समाजाची मानसिकता बदलायची असेल तर त्या मुलींनीच स्वतः काहीतरी करून दाखवलं पाहिजे की ज्याच्यामुळे इतरांच्या ज्या काही बोलणं आहे किंवा जे काही टोमणे मारणं ते आपोआप शांत होण्यासाठी दुसरा काही मार्ग नाहीये तर आपण आपलं व्यक्तिमत्वच तसं घडवलं पाहिजे की ज्याच्यामुळे इतर आपोआप शांत होतात. तुला कॉलेजमध्ये किंवा जेव्हा तू आता जे काही हे यश मिळवलंय त्याच्यामध्ये तुला काय वाटतं की असं काही कुठली प्रेरणादायी गोष्ट घडली का की जी तुझ्या आयुष्यात खूप महत्वाची ठरली? मॅम सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं ना कधी कधी पेपरमध्ये काहीतरी राहूनच जायचं, कुठे चुकूनच जायचं आणि मग त्याला ते मी नंतर आठवायची की नाही ते राहूनच गेलं मला येत होतं तरी पण. आणि मग कधी कधी असं वाटायचं की केलं असतं तर झालं असतं माझ्याकडे. आणि खरं म्हणजे तर मला ना खूप अशा गोष्टी की ज्या बारीक गोष्टी आणि त्या शिकवल्या शिक्षकांनी. जिथे चुकलं तिथे जर त्या व्यक्तीला शिक्षा नाही दिली तर तो व्यक्ती परत ती चूक करतोच. माझं जिथे चुकलं तिथे माझ्या शिक्षकांनी मला सांगितलं म्हणून माझी चूक मी सुधारली आणि आज नक्कीच मला त्याचं फळ मिळालं. तू आता पुढे जे काही आपले विद्यार्थी आहेत जे आता BSW MSWला आहेत त्यांना तू काय सांगशील की त्यांनी कशातून प्रेरणा घ्यावी आणि पुढे भविष्याची वाटचाल कशी करावी? सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःत बदल करणं हा फार महत्वाची गरज आहे. सध्याचे जे ट्रेंड चालू आहे त्याच्या नादी न लागता स्वतःच्या आयुष्याच्याकडे लक्ष दिलं तर खूप महत्वाचं आहे. आणि आपले शिक्षक कधीच आपल्याला चुकीचं सांगत नाही कारण आई वडिलांनंतर आपला दुसरा कोणी गुरु असतो तो ते आपले शिक्षक असतात आणि ते जे सांगतात ते आपल्याला नक्कीच आयुष्यात काहीतरी चांगला रस्ता दाखवण्याचा मार्ग सांगतात. तर ते आपले चांगले मार्गदर्शक म्हणून त्यांचं ऐकून घेणं फार महत्वाचं आहे. आपण नेहमी शिक्षक टोकतात म्हणून आपण म्हणतो की ते सर खूप वाईट आहे, त्या मॅडम खूप वाईट आहे, आम्हालाच खूप बोलतात म्हणून आपण शिक्षकांचा तेव्हा राग करतो. पण जेव्हा आपण कॉलेजमधून बाहेर जातो आणि जेव्हा फील्डमध्ये काम करतो ना तर तेव्हा कळतं की नाही माझे शिक्षक इथे मला बोलत होते म्हणून मला कळतं की नाही मी ते तेव्हा केलं असतं तर आज मला इथे 2 शब्द कोणाचे ऐकावे लागले नसते. तर नक्कीच शिक्षक आज जे शिकवतात तर लेक्चर रेग्युलर केली पाहिजे आणि ती मनापासून केली पाहिजे आणि प्लस अभ्यास एवढा करा की कधी असं वाटलं नाही पाहिजे की माझं धावून गेलं तिथे काहीतरी. तुझ्या यशाबद्दल समता शिक्षण संस्थेच्या परिवाराकडनं आणि महाविद्यालयातल्या प्रत्येक घटकाकडून तुझं पुन्हा एकदा अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. थँक्यू मॅम. यानंतर मी आमंत्रित करते सुनीता वसंतराव बहिरम. या विद्यार्थिनीने BSW या परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीमध्ये 3य क्रमांक मिळविला आहे. सुनीता तुझं स्वागत आहे महाविद्यालयामध्ये परत. थँक्यू मॅडम. मला तू तुझ्या स्वतःबद्दल माहिती सांग ना. तुम्ही जाणताच की माझं नाव सुनीता वसंतराव बहिरम. मी इथं BSW फर्स्ट इयरला पहिल्यांदा म्हणजे ऍडमिशन घेतलं. त्याच्या आधी माझ्यामध्ये म्हणजे कॉन्फिडन्स होता असं नाही की नव्हता पण इथं येऊन जो बदल झाला ना तो अतिशय म्हणजे माझ्यासाठी मी जेव्हा माझं स्वतःचं आत्मपरीक्षण करते तर मला तो महत्वाचा वाटतो कारण की इथून मी स्टेज डेअरिंग ते अधिक शिकले आणि स्वतः म्हणजे कॉन्फिडन्स स्वतःवर विश्वास तो म्हणजे मी बिल्ड केला की बुवा तू करू शकतेस आणि ते तू करू शकतेस हे मला इथल्या शिक्षकांनी म्हणजे तुझ्यामध्ये आहे तर तू करू शकतेस बुवा. तर ही जी म्हणजे ओळख असते ना स्वतःमधले गट्स ओळखण्याची ती या इथल्या शिक्षकांनी मला करून दिली तर त्याबद्दल मी सगळ्यांचं खूप आभारी आहे की त्यामुळे मी आज इथं बसली आहे आणि विद्यापीठात 3य क्रमांक मिळवला. तू ज्या परिवाराकडनं आलीस किंवा ज्या कुटुंबातून आलीस त्या कुटुंबाची परिस्थिती कशी होती किंवा कुटुंबाबद्दल थोडी माहिती सांग ना आम्हाला. मी म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबातूनच आहे. मी ग्रामीण भागात राहते. आम्ही 3 भाऊ आहे
आई वडील, आणि आमचं कुटुंब म्हणजे हे संयुक्त कुटुंब आहे. तर आमच्या कुटुंबामध्ये माझे पप्पा आणि आणखीन एक काका आहेत माझे, ते दोघं शेती करतात. तर शेती ही कमी होत जाते, कारण की जसं जसं कुटुंब वाढतं तसं शेतीची विभागणी होऊन ती कमी येते. तर आमची शेती ही खूप कमी, पण आमच्या तिघा भावांना तरीही माझ्या पप्पांनी म्हणजे त्यांची जी इच्छा आहे तेच करू दिलं, की असं नाही की तुम्ही हेच करा तेच करा. कारण की आधी असं होतं की तुम्ही इंजिनिअरिंगच केलं पाहिजे, तुम्ही MBA केलं पाहिजे, पण तसं नाही करता पप्पांनी आमच्या मताला मान दिला आणि त्याप्रमाणे आम्हाला एज्युकेशनसाठी खूप मेहनत करून पैसे पुरवले. कारण की माझा मोठा भाऊ इंजिनिअरिंग झालेलं आहे त्याचं, आणि तो आता तलाठी म्हणून लागलाय. त्याचं पुढे इंजिनिअरिंगमध्ये पण वेटिंगला नाव आहे, ते एवढ्या 1 महिन्यात त्याचं हे पण येईल. आणि दुसरा भाऊ म्हणजे त्याला ITI करायचं होतं. पप्पांचा पहिली सुरुवातीला नकार होता, कारण की पप्पांना म्हणजे ITI म्हणजे काय बुवा की घरीच राहतील 3 वर्ष 3 वर्ष करून ते. मग पप्पांनी नंतर त्याला होकार दिला आणि त्यालाही त्याचं करून दिलं, आणि आता तोही इंटर्नशिप करून त्याचंही एक्झामची तयारी करतोय. आणि मलाही माझ्या पप्पांनी कधीच मला म्हणजे जबरदस्ती केली नाही. आता दोघं ताईंनी म्हटलं की ग्रामीण भागात म्हणजे मुलींबद्दल आणि मुलींच्या शिक्षणाबद्दल अतिशय म्हणजे आपण म्हणतो की अनैतिक विचार केले जातात, की मुलींनी घर आणि मुलंच बघितलं पाहिजे. पण तसं न करता पप्पांनी मला म्हणजे आधीपासून खूप शिकण्याबद्दल खूप प्रोत्साहन दिलं, आणि तू करू शकतेस आणि कर, आणि तू करच. म्हणजे आधीपासून आता इथं यायला पप्पांनी मला असं नाही की म्हणजे की ते सांगत नव्हते की तू हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. मी माझ्या पप्पांना सांगितलं की मला BSW करायचंय, आणि मी हा निर्णय खरं म्हणजे मला आधी माहिती नव्हतं, पण 12वीच्या आपल्या कोरोना काळामध्ये एक्झामसाठी मी नंदुरबारला गेली माझ्या ताईकडं. तिथे माझे मोठे पप्पा राहतात. तर तिथं त्यांच्या मैत्रिणी ते BSW त्यांचं झालं होतं. तर त्यांच्याकडनं मी म्हणजे त्या म्हणाल्या की असं आहे बुवा एज्युकेशन, आणि माझी मानसिकता होती की बुवा सगळेजण काय इंजिनिअरिंग MBA तेच करतात, तर आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि मला म्हणजे त्या विषयाची थोडी भीती होती मग की बुवा इथं आपण करू शकतो. आणि हे कसं की तिथं काही कॉलेज आणि लॅब इतक्याच वातावरण असतं, पण हे म्हणजे समाजात राहून करायचंय. आपण समाजाला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतो, आणि आपल्याला म्हणजे एवढं कठीण नाही बाबा, हे करू शकतो आपण. असं करून मी इकडे निर्णय घेतला, आणि पप्पांनी मला खूप सपोर्ट केला. मी तर फर्स्ट इयरला आले, आम्ही रूम करून राहतो. मग रूम करून राहायचं म्हणजे खूप खर्च आहे. म्हणजे असं वाटत होतं की जर आम्ही जॉबला आहे, आमचं सगळं आवरायचं, सगळं पॅकिंग करून कॉलेजला जायचं, म्हणजे जॉबला जायचं, तिकडनं येऊन सगळं आवरायचं, म्हणजे असं फिलिंग यायची की जणू खूपच अवघड वाटायचं. पण तरी पप्पांनी सपोर्ट केला, आम्ही मैत्रिणी पण चांगल्या होतो. मग छान BSW गेलं माझं. पण MSW साठी मी ॲडमिशनच्या वेळी म्हणजे माझ्या घरची थोडीशी फॅमिलीमध्ये म्हणजे आईची तब्येत बरी नसल्यामुळे मग एवढं लक्ष नव्हतं माझं. तर इकडे मी ॲडमिशन घेता मी दादाच्या सांगण्यावरनं जळगावला घेतलं, किंवा तेवढा वेळ देता मिळाला. शांत सुनीता, आयुष्यातले सर्वच दिवस सारखे नसतात, आणि हीच आपल्या आयुष्याची प्रेरणा असते की जेव्हा संकट येतात त्यावेळेला आपण नक्की कुठले निर्णय घेतो. जसं आधीच्या पण आपल्या भाग्यश्रीने सांगितलं की तिला समस्या आल्या किंवा ऐश्वर्याने सांगितलं, तर परत मी तुला तेच सांगेन की ज्याच्या आयुष्यात संकट येतात ना, नक्कीच तो पुढे आयुष्यात यशस्वी होणार असतो. म्हणूनच त्याला आधी संकट येत असतात. आणि तू आमच्या इथे ॲडमिशन घेतलं असतं तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता, पण परिस्थिती नव्हती, त्याच्यामुळे तुला बाहेर जाऊन ॲडमिशन घ्यावं लागलं. त्याच्याबद्दल तुला जेवढं दुःख वाटतंय तेवढंच एक चांगली विद्यार्थी आमच्याकडून गेली याचं आम्हाला महाविद्यालयातल्या प्रत्येक घटकाला देखील तेवढंच दुःख वाटतंय. पण काही हरकत नाही, तू पुढे शिक्षण घेऊन पुन्हा म्हणजे महाविद्यालयातलीच विद्यार्थिनी आहेस, तू कधीही महाविद्यालयातली. तुला ॲडमिशन घेताना किंवा महाविद्यालयात असताना काही अडचणी आल्या असतील तर सांग. इथं म्हणजे मी मेरिट लिस्टमध्ये झालं माझा नंबर, तर ॲडमिशनसाठी काही एवढी अडचण आली नाही मला. पण इथं आल्यानंतर म्हणजे इथं मी इथल्या वातावरणात म्हणजे अतिशय रमली, कारण की 12वीपर्यंत मी ॲक्टिव्हिटीमध्ये एवढी भाग घेत नव्हती.
मग इथं येऊन मी अधिक ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायला लागली. म्हणजे अडचणी तर नाही मला आल्या, कारण की माझा निर्णय होता आणि माझी जिद्द होती की मी करेल तर याच्यातच करेल. मग थोडं नाही वाटलं. महाविद्यालयात आलेले अनुभव सांग ना, की महाविद्यालयाने तुला काय दिलं असं वाटतं, किंवा तुझ्या व्यक्तिमत्वामध्ये महाविद्यालयाचा काय वाटा आहे, काय बदल झाला तुझा? महाविद्यालयाचा वाटा म्हणजे हा आई वडिलांनंतर 2 नंबरचा स्थान आहे माझ्या मनात, म्हणजे माझ्या याच्या बोलण्यावर नंतर. कारण की इथं महाविद्यालयात आल्यानंतर मी व्यक्तिमत्व माझं विकसित केलं आणि याच्यामध्ये शिक्षकांचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे. आणि इथं जे म्हणजे एज्युकेशन आहे ते एक म्हणजे थेअरी बेस नसून ते म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस आहे. तर याचा विद्यार्थ्यांना खूप म्हणजे मोठा हे होतो, फायदा होतो. कारण की आजची परिस्थिती समाजात अशी की जो ज्याच्यामध्ये स्किल आहे तोच व्यक्ती म्हणजे स्वतःला यशस्वी ठरू शकतो किंवा म्हणजे पुढे जाऊ शकतो. तर स्किल बेस्ड एज्युकेशन या महाविद्यालयात अधिक चांगल्या प्रकारे होते आणि ते एक महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांना तेच हवं आहे की पुढे जाऊन ते यशस्वी होतील. तर ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यात इथं मी ऍडमिशन न घेतल्याचं मला त्याचंच दुःख आहे. पण दादा म्हणतो की बाबा आतापासूनच तू सरळ सेवेच्या परीक्षेला तयारी कर बुवा. आणि घरी पण फॅमिलीमध्ये आईची आजारी असल्यामुळे मग मी ऍडमिशन प्रोसेसकडे माझं काही वेळ लक्ष नव्हतं आणि मी आता फक्त तिथं युनिव्हर्सिटीला जाऊन फक्त एक्झाम दिली आहे. मी नाही तिथं क्लास केले, म्हणजे लेक्चर वगैरे काहीच झाले नाही माझे. तर मला त्याचं खंत आहे. पण महाविद्यालय खूप चांगलं आहे आपलं. धन्यवाद. कारण खरंच आपल्या महाविद्यालयात तुझ्या बोलण्यातून जाणवत आहे की फक्त शिक्षण नाही दिले जात तर वेगवेगळी कौशल्य आपल्या महाविद्यालयामध्ये शिकवली जात असतात. जी तुझ्या मनात खंत आहे ती ठेवू नकोस. तुला काय वाटतं की आता तू भविष्यात काय करायला पाहिजे किंवा तुझी स्वप्न काय आहे भविष्यात? माझं स्वप्न पहिले म्हणजे आत्मनिर्भर म्हणून. कारण की एवढे संकट येऊन सुद्धा माझ्या पप्पांनी मला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलंय. कारण की आता म्हटलं तर माझी आई वारली तर सगळे नातेवाईक फॅमिली सगळेच होते की तुम्ही त्याला घरीच राहू दे, म्हणजे घरात कोणी करायला नाही, आमच्या सगळे पुरुषच आहेत, मग तेच करून जाते. तरी माझ्या पप्पांनी मला एवढं प्रोत्साहन दिलं तर मी नक्कीच त्यांचं नाव रोशन करेन. आणि म्हणजे एक जे नातेवाईक म्हणतात आणि त्यांचं एवढं प्रयत्न म्हणजे तुम्हाला एवढं त्यांचं नातेवाईकांचं बोलणं ऐकून सुद्धा त्यांनी मला म्हणजे हे दिलं प्राधान्य की माझ्या पोरीने एवढं आतापर्यंत शिक्षण घेतलं, तिची एवढी मेहनत आणि एवढ्या 2-3 वर्षासाठी जर मी तिला घरी काढून घेतलं तर तिचं एवढे स्वप्न किंवा तिची मेहनतीला काहीच अर्थ राहणार नाही बुवा. म्हणून पप्पांनी मला काढून तर मी नक्कीच त्यांचं नाव रोशन करून मला आत्मनिर्भर बनायचं. माझ्या पप्पांना त्यांचे नाव रोशन करायचं की ते नेहमी म्हणतात की माझ्या पोरांना मी एवढं शिकवलंय तर एक दिवस असा यावा माझी 3 पोरं लागावीत आणि मी म्हणजे वाईट कपडे घालून मी मिरवणूक करेन की माझी पोरं लागली, माझ्या मेहनतीचं फळ मिळालं असं. तर मी नक्कीच त्यांचं हे स्वप्न पूर्ण करेन. तुझ्या घरच्यांचंही मनपूर्वक कौतुक आणि तुझंही कौतुक की जे तुझे वडील तुझ्या पाठीशी इतक्या खंबीरपणे उभे आहेत आणि तुझी ही जिद्द, तुझ्या जिद्दीला पण सलाम की तू एवढ्या जिद्दीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतेस. महाविद्यालयाने तुझ्यासाठी जे काही केलं असेल किंवा जे शिक्षणामध्ये तुला योगदान दिलं तर तुला काय वाटतं की तुझी स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तू संस्थेला काय मदत करावी किंवा काय योगदान द्यावं? जर मी चांगल्या पोस्टला लागले तर नक्कीच संस्थेला मी मदत करेन. आणि माझं म्हणजे जर मी नाही पैसा कमवू शकली तरी म्हणजे जे माझं जे गुणकौशल्य आहे त्याच्यातून मी काहीतरी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन की जेणेकरून माझी प्रेरणा घेऊन किंवा माझ्या बोलण्यातून आणखीन काही मुलांमध्ये ते प्रेरणा मिळेल आणि ते पुढे यशस्वी होतील. तर मी नक्कीच ते म्हणतात ना की छोटं का होईना पण मी नक्कीच योगदान देईन. नक्कीच. तू सांगितलंस की तुझ्या घरच्यांनी तुला खूप प्रेरणा दिलेली आहे, तुझ्या पाठीशी उभे आहे. आता तू एवढं विद्यापीठामध्ये 3य क्रमांक मिळवलेला आहे तर तुझ्या घरच्यांची, तुझ्या कुटुंबाची काय प्रतिक्रिया आहे? खरं म्हणजे ज्या दिवशी मला कळलं की माझा 3य क्रमांक आलाय मग मी संध्याकाळी फोन करते पप्पांना रोज. तर मी फोन केला तर पप्पा आधीच म्हणाले की तुझा म्हणे कुठं नंबर आला, काय आला, कॉलेजमध्ये आला, कुठं आला म्हणे. म्हणजे माझ्याकडनं न कळता त्यांना माझ्या नातेवाईकांकडनं कळलं की तुमची
तुमची मुलगी गोवा विद्यापीठामध्ये प्रथम तृतीय क्रमांकावर आली गोवा. मग पप्पांना म्हणजे आता माझे पप्पा अशिक्षित आहेत, ते 4थीपर्यंत शिकले, त्यांना काही एवढं माहीत नाहीये. पण मग त्यांना मी मग समजून सांगितलं की असं असं हे कॉलेजमध्ये नसून मी विद्यापीठांमध्ये आली गोवा, ज्या अंतर्गत सगळे महाविद्यालय चालतात असं करून. मग पप्पांनाही अभिमान वाटला आणि तेही खुश झाले, कारण की जेव्हा मी असंच गोवा प्रथम ये चांगलं म्हणजे शिक गोवा असं करून त्यांना आनंद झाला. आणि नक्कीच एवढं मग त्यामुळेच त्यांचं माझ्या म्हणजे या शिक्षणामध्ये की बुवा तू शिक, पुढे तुझं पूर्ण कर, जे होईल ते होईल, पण कर बाबा. मग त्यांच्याशिवाय मी काहीच नाही, हे जे आहे त्यांच्यामुळे. खरं तरी मोठी गोष्ट आहे की तू तुझ्या वडिलांना सर्व श्रेय देते आणि तुझ्या वडिलांमुळेच तू इथपर्यंत आहेस हे मान्य देखील करतेस. तुला आता आपल्या विद्यार्थ्यांना काय सांगावं असं वाटतं की विद्यार्थ्यांनी या गोष्टीतून प्रेरणा घ्यावी? मला एवढंच सांगावं असं वाटतं की आपण ज्या वेळेस म्हणजे आजचा क्षण आहे, तर आजच्या क्षणी आपण म्हणजे इतर विचार करतो, पण माणसाने कधीही जो क्षण आलाय तो व्यवस्थित म्हणजे जगला पाहिजे आणि त्याच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. इथले शिक्षक स्टाफ सगळे चांगले आणि ऍक्टिव्हिटी बेस सगळं होत राहतं, तर विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये गट्स ओळखले पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे आपलं यश मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे जर आपण स्वतःवर विश्वास दाखवला तरच आपण यशस्वी होऊ शकतो. तर पहिल्या सुरुवातीला स्वतःला ओळखा, स्वतःमधले गट्स ओळखा आणि स्वतःला नेहमी कॉन्फिडंट देत राहा, कारण की जर आपण स्वतःला दिलं तरच आपण करू शकतो. मग मला एवढंच म्हणायचं की स्वतःला म्हणजे प्रेफरन्स द्या आणि स्वतःला नेहमी पॉझिटिव्ह थिंक म्हणजे देत राहा. पॉझिटिव्ह ऊर्जा जेवढी द्या तेवढं तुम्ही स्वतःला म्हणजे आपण आपलं व्यक्तिमत्व इतरांमध्ये हे निर्माण करत असतो. जर आपण स्वतःला कमी नाही केलं तर ऑब्व्हियसली म्हणजे दुसरे पण कमीच लागतील ना. तर ते सांगू इच्छिते. नक्कीच तुझे विचार सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा देईल. तुला महाविद्यालयाबद्दल अजून काही सांगावं असं वाटतं का? खूप म्हणजे खरंच मी म्हटलं पहिली सुरुवातीप्रमाणे की माझ्या आधी मी पूर्ण ब्लँक होती. इथं येऊन जो प्रकाश पडलाय त्याच्यानंतर मी आज एवढी, कारण की मला इथं येऊन सगळे म्हणजे सर बोलायची ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचा. मी इथं पहिल्यांदा जेव्हा सूत्रसंचालन केलं तेव्हा माझे पाय थरथर कापत होते आणि आज माझं असं म्हणजे प्राचार्य सरांच्या बाजूला बसण्याचा माझा म्हणजे आज खूप मोठी गोष्ट वाटते मला आणि ती नक्कीच या महाविद्यालयामुळेच मला मिळाली आहे आणि त्याचं श्रेय सगळं यांना म्हणजे सर्व शिक्षक स्टाफ ऑल सगळ्यांना जातो. तर धन्यवाद, खूप खूप म्हणजे धन्यवाद तुमचं. बस. खरं तर तुम्ही सगळेजण म्हणताय की तुम्ही गुणवंत झाला, तुमचा सत्कार होतोय, पण इथे आम्हाला असं वाटतं की आमच्या सर्वांचाच महाविद्यालयातल्या प्रत्येक घटकाचा सत्कार होतोय, कारण तुमचं नाव त्या गुणवत्ता यादीत आलंय. तर ते तुमचं नाव आहे फक्त समोर दिसताना, पण हे सगळं आमच्या सगळ्यांचं नाव आहे, आपल्या महाविद्यालयाचं नाव आहे आणि तुम्ही सगळ्यांनी महाविद्यालयाला एवढ्या उंचीवरती नेऊन ठेवलं त्याबद्दल तुमच्या तिघींचेही मनपूर्वक धन्यवाद आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला सर्वांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू मॅडम, सगळ्यांचं धन्यवाद. खरं तर ही महाविद्यालयासाठी अत्यंत आनंददायी गोष्ट आहे की आपल्या महाविद्यालयातली 3 विद्यार्थिनी आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे 3 मुली आहेत, ज्या मुलींच्या शिक्षणासाठी नेहमीच उदासीनता असते किंवा ज्या मुलींच्या शिक्षणाबाबत नेहमीच नकारात्मक भाव असतो, तो कुटुंबातून असेल, समाजातून असेल, सगळीकडूनच मुलींच्या शिक्षणाविषयी नाही हा शब्द पहिल्यांदा येत असतो आणि इथे आपल्या 3 मुली गुणवंत झालेल्या आहेत. त्याच्यामुळे निश्चितच या मुलींकडे बघून तरी समाजाचा दृष्टिकोन बदलेल की नाही, मुली पुढे जातात, शिकतात म्हणून. आणि खरं तर समाजकार्य महाविद्यालयामध्ये जिथे जेंडर आपण पाळत नाही त्या ठिकाणी 3 मुली आलेल्या आहेत, ही अजून महत्वाची बाब आहे. या प्रसंगी मी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय गुलजार सरांना अशी विनंती करेन की त्यांनी आम्हाला सर्वांना अध्यक्षीय मार्गदर्शन करावे. आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे, ज्यासाठी प्रत्येक महाविद्यालय, महाविद्यालयातील प्रत्येक घटक सातत्याने प्रयत्न करतात
हा दिवस बघण्यासाठी आणि या तिघ मुलींनी आमचे महाविद्यालयातील सर्व घटकांचा हा मनोदय हे स्वप्न त्यांच्या माध्यमातून साकारलेलं आहे। या आजच्या सत्कारमूर्ती भाग्यश्री अशोक पवार, ऐश्वर्या रणजिंदर मोरे, सुनील वसंतराव बहिरम। महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून मी आमचं संस्थेच्या वतीने आणि महाविद्यालयाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो। जोरात टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया। या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून खूप काही असं उपस्थित विद्यार्थ्यांना संकेत दिलेले आहेत। उपस्थित विद्यार्थ्यांनी त्याचा गांभीर्याने विचार करून आपल्यालाही या मुलींप्रमाणे काही करता येईल का याचा संकल्प आज करायला पाहिजेच। मुलींबरोबरच मुलांमध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारची जिद्द या प्रसंगी निर्माण झाली असेल आणि झाली पाहिजे की मुलींबरोबरच ज्या काही आता उर्वरित 3 जागा शिल्लक आहेत त्या शिल्लक जागेमध्ये आम्ही विद्यार्थी भविष्यामध्ये BSW तिघ आणि MSW तिघ विद्यापीठामध्ये गुणवत्ता यादीमध्ये आम्ही स्थान निर्माण करू अशा पद्धतीचा प्रयत्न, अशा पद्धतीचा आज संकल्प प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक विद्यार्थिनीने केला पाहिजे। त्यांनी त्यांचे अनुभव सांगताना आपण सर्वांनी ऐकलंच असेल की ज्यावेळेस आपण महाविद्यालयामध्ये असतो आणि प्राध्यापक तळमळीने आपल्याला सांगत असतात, मात्र आपण दुर्लक्ष करतो आणि ज्यावेळेस आपण बाहेर जातो मार्केटमध्ये आणि त्यावेळेस अनेक समस्यांना आपण सामोरे जातो, त्यावेळेस आपल्याला आठवतं की आपल्याला शिक्षक सांगत होते, आपण त्यावेळेस ऐकलं पाहिजे होतं, ते ऐकलं नाही म्हणून आपल्याला बाहेर जे आपल्याला नोकरी देतात त्यांचं ऐकावं लागतं, हे लक्षात। म्हणून असं होऊ नये यासाठी प्रत्येक क्षण जो आहे आपण महाविद्यालयामध्ये ज्या स्वप्नांना आकार देण्यासाठी, साकार करण्यासाठी इथे आलेलो आहोत, ते स्वप्न, ते ध्येय समोर ठेवून आपण प्रत्येकाने आपलं वाटचाल केली पाहिजे, त्यासाठीचा अभ्यास केला पाहिजे, नियमित तासिका केल्या पाहिजे, नियमित फील्डवर्क केलं पाहिजे। वेगवेगळ्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज महाविद्यालयाच्या वतीनं घेतल्या जातात त्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण सक्रिय सहभाग घेतला पाहिजे की जेणेकरून आपलं प्रत्येकाचं व्यक्तिमत्व विकास हा चांगल्या पद्धतीने होईल। आणि आज या मुलींना ज्याप्रमाणे विचार मंचावर बसून त्यांचा जो सत्कार केला जातोय, त्यांचं जे कौतुक केलं जातंय, त्यांचं जे गुणगौरव केला जातोय, त्याप्रमाणे आपल्या मधील सर्वांचं हे निश्चित होऊ शकतं जर आपण निश्चित ठरवलं तर। आणि त्याचाच एक मदत भविष्यामध्ये तुम्हाला चांगलं पद प्राप्त करण्यासाठी या अभ्यासाचा उपयोग हा निश्चित होतो। मित्रांनो, ज्यावेळेस काबाड कष्ट करणारे आई वडील आपल्या स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून रक्ताचं पाणी करून आपल्या मुलांना शिकवतात आणि ज्यावेळेस मुलं असे ताऱ्यांप्रमाणे चमकतात आणि आईवडिलांचं नाव रोशन करतात, त्यावेळेस आईवडिलांना जो आनंद होतो तो आनंद आपण कुठल्याही याच्यामध्ये मोजू शकत नाही, शब्दामध्ये, हे निश्चित लक्षात घ्या।
हीच इच्छा आईवडिलांची असते, हेच पाहण्यासाठी आईवडिलांनी कष्ट केलेलं असतं. आपल्या गरजा बाजूला ठेवून तुम्हाला पैसा उपलब्ध करून दिलेला असतो. स्वतः चांगले कपडे परिधान न करता तुम्हाला सगळ्या गरजा, सगळे कपडे पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून देतात. तर त्यांचं जीवन सार्थक हे असं होतं की जेव्हा त्यांचे पाल्य अशा पद्धतीने नावलौकिक करतात. आणि आम्हालाही, महाविद्यालयालाही आणि संस्था चालकांनाही निश्चित अशा प्रसंगी आनंद होतो की आपल्या महाविद्यालयातून, आपल्या संस्थेतून, आपल्या संस्थेच्या महाविद्यालयातून विद्यापीठ गुणवत्ता यादीमध्ये आमचे विद्यार्थी येतात. त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांनी ते काय अगदी बिलकुल अविस्मरणीय असं यश त्यांनी प्राप्त केलेले आहे. आणि आपण एक बोर्डावर या सर्व विद्यार्थ्यांचे नावही आपण लिहिणार आहोत. आणि जेव्हाही ते भविष्यात महाविद्यालयात येतील तेव्हा त्यांना निश्चित ते नाव पाहिल्यानंतर आनंद होईल की आम्ही विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांकाने किंवा द्वितीय क्रमांकाने, तृतीय क्रमांकाने आम्ही आलोत. आणि आजही ते कदाचित त्यांच्या परिवाराला घेऊन ज्यावेळेस येतील त्यावेळेस ते नाव पाहिल्यानंतर त्यांच्या परिवाराला खूप वेगळा आनंद होईल. यश प्राप्त करताना अनेक कष्ट, अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. पण ज्यावेळेस यश प्राप्त करतो, ज्यावेळेस आपल्याला यश मिळतं, त्यावेळेस तो आनंद हा खूप महत्त्वाचा असतो. आणि आपल्या या कर्तृत्वामुळे, आपल्या या मेहनतीमुळे इतरांनाही आनंद होतो. हा सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. म्हणून या प्रसंगी मी सर्व विद्यार्थ्यांना सांगेन की आज इतका अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम असून सुद्धा काही विद्यार्थी या अशा कार्यक्रमापासून स्वतःहून वंचित झालेत. खूप वाईट वाटलं. असं होऊ नये. हा प्रसंग पुन्हा पुन्हा येत नाही. ते विद्यार्थ्यांनी जे मनापासून जे आपले मत व्यक्त केलेले आहे मुलाखतीच्या माध्यमातून, ते ऐकण्यासाठी आणि त्याच्यातनं प्रेरणा घेण्यासाठी हा क्षण आहे. आणि त्याच्यातनं तुम्हालाही पुढे मोठं होण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा हा ठरणार आहे. याच्यातूनच अनेक काही विद्यार्थिनी प्रेरणा घेऊन त्याही यांच्या पावलावर पाऊल ठेवून महाविद्यालयात, विद्यापीठात, समाजात आपलं नावलौकिक करणार आहेत. तर यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो. आपणही मेहनत घ्या आणि चांगल्या मार्कांनी सर्वांनी उत्तीर्ण व्हा. विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये आपलं पुन्हा पुढच्या शैक्षणिक वर्षातही आपलं नाव महाविद्यालयाचं आलं पाहिजे, तुमचं नावही झळकलं पाहिजे. तर यासाठीच्या पुन्हा शुभेच्छा देतो. आणि तिघं अत्यंत महत्त्वाचे अशा यशस्वी विद्यार्थिनींचं प्राचार्य म्हणून कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि आयोजकांनी अतिशय चांगला कार्यक्रमाचं आयोजन केलं. माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून, ॲल्युमिनीच्या माध्यमातून डॉक्टर आहेर सर गेले 8 दिवसापासून मेहनत घेत आहेत. त्यांच्यासोबत खान मॅडम, राठोड सर, मच्छिंद्र भाऊ हे सर्वांनी चांगल्या पद्धतीची मेहनत घेतली. आपणही उपस्थित राहिलात. सर्व उपस्थित प्राध्यापक. ज्यावेळेस विद्यार्थी आपल्या मेहनतीचं कौतुक ज्यावेळेस करतात, ती सगळ्यात मोठी कमाई शिक्षकासाठी असते. खरा शिक्षक हा गाडी बंगल्यासाठी उत्सुक नसतो. खरा शिक्षक जो विद्यार्थी घडलेला आहे त्या विद्यार्थ्यांच्या तोंडून जे शब्द शिक्षकांप्रती जे प्रशंसनीय कौतुकास्पद शब्द ज्यावेळेस निघतात, त्याच्यातनं कुठल्याही पद्धतीच्या किमतीचं मूल्यांकन होऊ शकत नाही. अमूल्य असं त्यांचे जे शब्द ज्यावेळेस कानावर पडतात त्यावेळेस आपण शिक्षक म्हणून आपण खरोखर चांगलं काम करतोय याचं समाधान खऱ्या शिक्षकाला मिळतं. आणि तो एक प्रसंग आपल्या सर्व शिक्षकांसाठी हा आजचा आहे. म्हणून सर्व शिक्षकांचं कौतुक, सर्व शिक्षकांचं अभिनंदन. शिक्षकेतर कर्मचारी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ग्रंथालय हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या प्रत्येक घटकाचा सहभाग या विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये असतो. या सर्व घटकांचं मी या प्रसंगी अभिनंदन करतो. संस्था चालकांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. सरांनी एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे की पुढील वर्षी देखील असेच गुणवंत विद्यार्थी आपल्या महाविद्यालयातून येतील. सर, निश्चितपणे हा कार्यक्रम दरवर्षी अविरतपणे चालू राहील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात की दरवर्षी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी निश्चितपणे विद्यापीठामध्ये यश संपादन करतील. सरांनी आता जे सांगितलं की ज्या गुणवंत विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे हे फक्त त्यांचं यश नाहीये, तर महाविद्यालयातल्या प्रत्येक घटकाने केलेल्या कार्याची पावती आहे ती की कारण किती ओरडून सांगणार ना आपण, महाविद्यालयातील प्राध्यापक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, ग्रंथालय असेल की आम्ही इतकं चांगलं काम करतो, तर ही आम्हाला सगळ्यांना मिळालेली एक पावती आहे की आमचं काम कसं आहे. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी मी NSS चे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक राहुल आहेर सर यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. समता शिक्षण संस्था पुणे संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे धुळे. माजी विद्यार्थी हा आपल्या महाविद्यालयात आला पाहिजे हे आमच्या मार्गदर्शक डॉक्टर गुलजार सरांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे. माजी विद्यार्थी आणि आजी विद्यार्थी यांचं कुठेतरी संबंध जुळला गेला पाहिजे. माजी विद्यार्थ्यांकडनं प्रेरणादायी काही गोष्टी आजी विद्यार्थ्यांपर्यंत गेल्या पाहिजे. हा एक प्रयोग आजपासून आपण सुरुवात करत आहोत. त्याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने माननीय प्राचार्य सरांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत आणि मार्गदर्शन केलेलं आहे त्यानुसार आपण दर प्रेरणादायी असेल, कदाचित वेगवेगळ्या क्षेत्रामधले जे आपले माजी विद्यार्थी आहेत त्यांना आपण इथं इन्व्हाइट करणार आहोत आणि दर महिन्याला हा आपण प्रोग्राम आपण घेणार आहोत. फक्त त्याची तारीख आणि वेळ ही आपण सोयीनुसार ठरवणार आहोत. पण या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं असं आव्हान मी माननीय प्राचार्य आणि आमच्या सगळ्या टीमच्या वतीने मी तुम्हाला इथेच करतो. आजचा जो आपण विद्यार्थी गुणवत्ता कार्यक्रम घेतला या कार्यक्रमासाठी आपल्या महाविद्यालयातील माजी विद्यार्थी गुणवंत माजी विद्यार्थी भाग्यश्री पवार, ऐश्वर्या मोरे आणि सुनीता भैरव हे तिन्ही विद्यार्थ्यांना मी मागच्या एक हप्त्यापासून संपर्क करत होतो. तिघींनी माझ्या कार्यक्रमासाठी होकार दिला. त्याबद्दल मी सर्वप्रथम मी तिघींचे आभार मानतो की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन महाविद्यालयात आले. त्याबद्दल मी महाविद्यालयाचे प्राचार्य, अल्युमनी असोसिएशनच्या सगळी टीम आणि आपल्या सर्वांच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर विष्णू गुलजार सर यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षीय स्थान स्वीकारलं. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी मुलाखत म्हणून आणि सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी व्यवस्थित पार पडली अशा माझ्या सहकारी प्राध्यापिका डॉक्टर फरीदा खान मॅडम यांचे मी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे वरिष्ठ प्राध्यापक वळवी सर, त्याचप्रमाणे बर्डे मॅडम आणि इथले असलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दिली याबद्दल मी अल्युमनी असोसिएशन कडनं यांचे आभार मानतो आणि माननीय अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.